नमस्कार यवतमाळकर, मी राजेश्री भोरे माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रात्रीचे 10:30 वाजले आहे आणि मी कुठेतरी जात आहे. तर बघा मी कुठल्या प्लेसवर जात आहे. मी चालली आहे द वेनेशियन हॉटेल्सला. खूप लेट झालं होतं, पण प्रोग्रामला जाणं पण तितकंच इम्पॉर्टंट होतं, कारण स्पेशली दुबे काकूंनी मला इन्व्हिटेशन दिलेलं होतं आणि ऑलरेडी मी लग्नाला न गेल्यामुळे मला रिसेप्शनला पोहोचणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. म्हणून मी इतक्या लेट रिसेप्शनला गेली. बघा, दादाच्या लग्नाला मी गेली नव्हती, बट इथे दादांचे पीक, दादा आणि वहिनीचे पीक बघितले आणि किती सुंदर झालंय ना लग्न. बघा किती सुंदर सुंदर पोजेस आहे. फायनली मी आता आत आले होते, पण आत आल्यानंतर मला समजलं की अरे बाबा, मी तर लेट आलीच आहे, पण रिसेप्शन सुद्धा 9 वाजता सुरू झालेलं आहे, त्यामुळे बऱ्याचशा लोकांची गर्दी होती. मी आत येताच मला दिसले जिजू, ते त्यांच्या बाळाला घेऊन होते आणि मी दिसल्याबरोबर माझी ताई बोलली की चला चला आता पिक काढायचं आहे, राजेश्री आलेली आहे. ताई आणि जिजू बोलले की आपला फोटोग्राफर आलेला आहे, फोटो सेशन सुरू करा. मला कमेंट्स करून नक्की सांगा की कोणाकोणासोबत असं घडते की आपण फॅमिलीसोबत एखाद्या प्रोग्रामला गेलो आणि तिथे आपली फॅमिली आपल्याला फोटो सेशन करायला लावणार नाही, असं तर होऊच शकत नाही. तर त्यामुळे मला कोणाकोणाकडे असं घडते ते कमेंट्स करून नक्की सांगा, कारण माझ्यासोबत तर नेहमी असंच घडते. एखाद्या प्रोग्रामला गेली की प्रोग्राम राहतो दुसरीकडे. चला आता वेळ आली होती स्टेजवर जाण्याची, पण स्टेजवर गेल्यानंतर त्यांचा फोटो सेशन सुरू होता, म्हणून तिथे एक छोटीशी मला चुलबुलीची मुलगी भेटली, ती म्हणजे शरण्या दुबे. आणि त्यानंतर आम्ही दादा आणि वहिनीला कॉंग्रॅच्युलेशन करून त्यांच्या साईडला असलेल्या कल्पना दुबे काकू यांना भेट दिली. आणि कल्पना दुबे काकू या खूप सुंदर, जशा दिसायला सुंदर आहे तशा स्वभावाने खूप सुंदर आहे. या आहेत चौधरी काकू, शांत आणि सुंदर समजूतदार. वेळ झाली होती घरी जायची, पण समोर मम्मी पोच देऊन उभी होती आणि मम्मी मला म्हणते की एक पिक काढणार. फायनली आम्ही घरी जायला निघालो. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग हा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.